नाश्ता बनवायचा आलंय टेन्शन, मग कशाला घ्यायचे टेन्शन. आज आपण बनवूया मस्त पालक पसंत कचोरी. आणि कचोरीची टेस्ट होती. तुम्ही नक्की असे ट्राय करा. तुमचे जर मुलं खात नसन पालक तर हे हेल्दी आणि स्वादिष्ट नाश्ता तुमच्या मुलासाठी घरच्यासाठी तुम्ही बनवू शकता. चला तर आपण सुरू करूया. फक्त तळताना चांगलं क्रिस्पी तळायचे, मग लय भारी टेस्ट येते. तुम्हाला दह्यासोबत खाऊ शकता, तुमच्याकडे जे यायचे तसं खाऊ शकता. पण मी डायरेक्ट आम्ही चटणी वगैरे नव्हती केली. आता मी एक जुडी पालक घेतली, आता स्वच्छ धुवून घेतली. धुवून झाल्याच्या नंतर आता काय करायचं, आपल्याला मोठी मोठी कापून घ्यायचे, शिजण्यासाठी ठेवायचे. आपल्याला काय असंच बारीक कापत बसायचं नाही. स्वच्छ धुवून झाली. धुवून झाल्याच्या नंतर मी मोठे मोठे कट करून घेतली. आता शिजू घालूया. गॅसवरती टोप ठेवला. टोपामध्ये मी कट केलेली पालक ॲड केली त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामध्ये अर्धा तांब्या पाणी टाकलं. आता शिजायला टाकले. आता वाटण तयार करूया. तोपर्यंत आपलं पालक शिजतोय. आता मी मिरच्या घेतल्या, 5-6 मिरच्या घेतल्या. भरपूर असा लसूण घेतला सोलून. आल्याचे 2 तुकडे घेतले. 1 चम्मच जिरे घेतले आणि 2 चम्मच धनी घेतले. मस्त आपल्याला बारीक पेस्ट करायची त्याची. आता आपला पालक पण शिजून झालेला आहे. आता थंड झाल्याच्या नंतर ते मिक्सरमध्ये व्यवस्थित आपल्याला बारीक करायचं आहे. ते पहिलाच त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळं पाणी टाकायची काही गरज नाही आहे. व्यवस्थित बारीक होते. आता चला तर आपलं सगळं वाटण रेडी झाले. आता 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. अर्धी वाटी त्याच्यामध्ये रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलं आहे. तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये बनवायचं असेल तर तुम्ही प्रमाण वाढवू शकता. आता जे आपण वाटण तयार केलं होतं मिरचीचं ते त्याच्यामध्ये पूर्ण टाकून घेतलं. मस्त पाणी घालून बारीक त्याची पेस्ट तयार केलेली आहे. आता आपला पालक व्यवस्थित थंड झाला आहे. तो पण मिक्सरला बारीक करून एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तो पण त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तुम्हाला जर मसाले आवडत असेल तुम्ही टाकू शकता, नाही टाकले तरी पण चालेल, पण टेस्ट भारी येते. ही मी अशा पद्धतीने बनवले. तुम्ही नक्की असं ट्राय करा एकदा. आता मी 1 चम्मच हळद टाकली, 2 चम्मच तीळ टाकले आणि ओवा क्रॉस हाताने चोळून टाकला. आणि त्याच्यामध्ये अर्धा चम्मच लाल तिखट टाकलं आणि थोडं चवीप्रमाणे मीठ टाका, तुम्हाला कसं पाहिजे. आणि थोडी कोथिंबीर कट करून टाकली, थोडी म्हणजे भरपूर अशी टाकली कट करून. आणि आता पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण की आपण वाटण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी आहे. फक्त आपल्याला नंतर लागलं तर तुम्ही यूज करू शकता. जेवढं ते मसाला आहे त्याच्यामध्येच आपल्याला पीठ भिजून घ्यायचे व्यवस्थित. आणि थोडं नंतर पाणी लागते. मी अगोदर काय केलं, जेवढा मसाला आहे तेवढं पूर्ण असं मिक्स करून घेतलं आणि नंतर पाणी थोडं घेतलं आणि व्यवस्थित आपल्याला मळून घेतलं. आता व्यवस्थित मळून घ्यायचं, जसं आपण चपात्यासाठी बनवतो तसं मळून घेतलं. आणि मळून झाल्याच्या नंतर काय केलं, थोडं नंतर तेल घेतलं आणि तेलाने परत थोडं 2 मिनटं आपल्याला आता सुक्या पिठामध्ये बनवायचे नाही म्हणून म्हटलं लाटायला सोपं जावं म्हणून थोडं तेलाचा वापर केलेला आहे. सुक्या पिठात तुम्हाला जर बनवायचं असेल ना तर बनवू शकता, पण तळता वेळेस काय होतं ते पूर्ण तेलामध्ये जाते म्हणून मी तेलाचा वापर केलेला आहे. आता 2 मिनटं परत तेल टाकून मस्त व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचे हाताच्या साहाय्याने. म्हणजे मस्त मळून झाल्याच्या नंतर काय करायचे, 10 मिनटं रेस्टसाठी ठेवून द्यायचे. आता मस्त आपलं पीठ पण झालेलं आहे छान. आता गॅसवरती मी कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकलं तळण्यासाठी. आणि आता म्हटलं तेल गरम होईपर्यंत छोटे छोटे उंडे करून घ्यायचे. तुम्हाला कशा आकाराचे बनवायचे त्यानुसार छोटे छोटे उंडे करून घेतले आणि मस्त छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या. पुरी माणसांत एक नंबर बनली होती ही पालक कचोरी. आणि तुम्ही असं बनवलं की मुलं आवडीने खातात. माझ्या मुलाला तर तळल्या त्यांना वाटलं होतं की लगेच द्यावं, त्यांना पण तळल्याच लगेच दिलं. अरे म्हटलं थोडं शूटसाठी असू दे, पण नंतर मग म्हटलं दुसऱ्या वेळेस मी असं नक्की एकदा ट्राय करेन. तुम्हाला आवडलं तर असे मुलाला तुम्ही टिफिनवरती पण बनवून देऊ शकता. आमच्या घरी तर खूप सगळ्यांनी आवडीने खाल्लेले आहे. आणि खरं सांगायला जाऊ ना त्याची टेस्ट कचोरीसारखीच होती, म्हणून आम्ही त्याचं नाव पालक कचोरी दिलेलं आहे. उजक तुम्ही म्हणसाल की अशी काय पद्धत आहे पालक कचोरीची, पण फक्त काय आहे काही फुगल्या नाही. आणि नंतर कसं मुलांनी फटाफट खाऊन घेतलं त्याच्यामुळं ते रेकॉर्ड करता आलेलं नाही आहे म्हटलं आता. आणि टाईम पण भरपूर झाला होता मला बनवायला हे, आणि 2-4 दिवस झाले हा व्हिडिओ शूट करून ठेवला होता, मला वेळ नव्हता. आता आपल्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या. आता लाटेपर्यंत तोपर्यंत आपलं तेल पण गरम झालेलं आहे. आता आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. तळून झाल्याच्या नंतर तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही खाऊ शकता. पण आम्ही ना दह्यासोबत खाल्ले ना चटणीसोबत खाल्ले, आम्ही डायरेक्ट तशाच खाल्ल्या. गरम गरम खूप भारी लागल्या होत्या. आणि नंतर ड्युटीहून मिस्टर आले, त्यांना दिल्या, त्या पण टेस्टीच होत्या.
म्हणजे आम्ही थंड्या झाल्या पण टेस्टीच लागल्या, पण गरम गरमच खाल्ल्या शक्यतो मुलांनी आणि खूप छान बनल्या होत्या. तुम्ही नक्की असं तुमच्या नाश्त्यासाठी बनवू शकता. या मुलाच्या टिफिनवरती देऊ शकता. रात्री सगळं बनवून ठेवायचं, सकाळी तळून द्यायचे. बघू शकता आपली मस्त क्रिस्मी तळू द्यायची. फक्त क्रिस्मी तळल्यावर खाताना टेस्ट एकच नंबर येते. आणि चला आता आपण पुरी आपली रेडी झाली तळून. आणि माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि नक्की तुम्ही असं एकदा ट्राय करा, खूप आवडीने खातील. आणि आमच्या घरच्यांनी तर खूप आवडीनेच खाल्लेलं आहे. तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा कमेंट करून कशा झाल्या होत्या म्हणून तुमच्या. माझ्या तर खूप छान बनल्या होत्या आणि तिळाने तर खूप त्याची टेस्ट वेगळीच झाली होती. चला आता पुऱ्या बनवून झाल्या. चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.